दीपेश म्हात्रे हे जे काय 1.5 वर्षामध्ये जो काय प्रकार घडला, त्यापूर्वी दीपेश म्हात्रे स्टँडिंग चेअरमन होते. दीपेश म्हात्रेंना 2-2 वेळा जे पद त्यांनी जे भूषवलं ते उद्धवजींमुळे आणि आदित्यजींमुळे हे विसरले. आज ते फक्त कल्याण डोंबिवली म्हणजे महाराष्ट्र आहे का? आणि सुधारणेच्या बाबतीत एवढं काय सांगताय? कल्याण डोंबिवलीमध्ये तुम्ही जी काय धाकधपटशाही, जो आता कल्याणचं आता उदाहरण आहे, जिवंत उदाहरण, आज आमदार एवढा मोठा माणूस, आज त्याच्यावरती ही परिस्थिती आली. का आली याचा कोणी विचार करताय का? बोलायचं म्हणून कॅमेऱ्यासमोर बोलायचं म्हणजे विषय मिटला का? अरे आदित्यजी खूप पुढची पोच आहे, महाराष्ट्राचं नेतृत्व आहे. फक्त डोंबिवलीपुरतं मर्यादित तुम्ही विचार करताय, पण महत्त्वाचं जे आहे ना ते वास्तविकता ज्यावेळेस ते उतरतात तेव्हा त्यांच्या सडेतोड प्रश्नांना उत्तरं द्या, म्हणजे आम्ही मानू. आणि आम्ही निष्ठावंत किती शिवसैनिक आहे सांगायची गरज नाही. साधा आता कल्याणची ती गल्ली किती मोठा रोड आहे, 15-1 फूट रोड असेल तो रुंद. त्या रोडची कंडिशन काय होती? जो उत्स्फूर्तपणा जो शिवसैनिकांमध्ये होता आणि ज्या पद्धतीने घोषणाबाजी आणि जो हे चालू होता आनंद, त्याच्यावरतून समजून जायला पाहिजे की खरा निष्ठावंत शिवसैनिक कोण आहे आणि कोणासोबत आहे. आदित्य ठाकरे हा खऱ्या अर्थाने छावा आहे आणि याची तुम्हाला चाहूल यायला लागले म्हणून सैरवैर झालात तुम्ही. अजून ह्याच्यापेक्षा अजून काय सांगायची गरज नाही तुम्हाला.